नमस्कार, मी रोशनी. स्वागत आहे तुमचं रोशनी मराठी किचन या चॅनलवर. हे चॅनल नवीन आहे तर प्लीज तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा. आज मी तुमच्यासोबत सकाळचे रुटीन शेअर करणार आहे. तर सकाळसाठी टिफिनसाठी सोयाबीनची भाजी बनवली आहे, तर याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. खोबरं, टमॅटो, कांदा, फुटाण्याची डाळ छान भाजून वाटण करून घेतले आहे. लसूण पण छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आहे. लसूण छान कुटून घेतला की भाजीला पण छान चव येते. हळद, मीठ टाकून सोयाबीन छान शिजवून घेतलेले आहे. कढईमध्ये गरम झाली की तेल टाकून मोहरी, जिरे छान टाकून लसूण पण छान परतून घेतलेला आहे. लसूण परतला की वाटण टाकून छान परतून घेतलेला आहे. वाटण छान परतले की इथे मी भाजून घेतलेलं खोबरं पण छान टाकून परतून घेणार आहे. 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून छान असा मसाला भाजून घेणार आहे. मसाला भाजला की फुटाण्याचं पीठ पण टाकून घेणार आहे. हे पण छान परतून घेणार आहे. पीठ परतलं की याच्यामध्ये थोडं थोडं करून इथे मी पाणी टाकणार आहे. पाणी टाकून छान असं हे थोडं 2-3 मिनटं झाकण ठेवून शिजून घेणार आहे. 5 मिनटं शिजून झाले आहेत आणि इथे मी मिठामध्ये आणि हळदीमध्ये शिजून घेतलेली सोयाबीन पण भाजीमध्ये टाकून घेतली आहे. तर आता ही भाजी 5-7 मिनिटं आहे ना कमी गॅसवरती छान अशी शिजून घेणार आहे. 1 चमचा मीठ टाकला आहे. तर आता कमी गॅसवर छान असे शिजून घेणार आहे. मुलांसाठी इथे मी दुधीची भाजी बनवणार आहे. तर तेल गरम झाले की मोहरी, जिरे टाकून कांदा टाकून छान असं परतून घेतलं आहे. ते टमॅटो पण टाकलेले आहेत आणि चिरून घेतलेला दुधी पण टाकून घेतलेला आहे. छान परतून झालं की याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून 10 मिनटं छान असं शिजून घेणार आहे. अर्धा चमचा मीठ टाकून छान असं झाकण ठेवून शिजून घेणार आहे. आता भाजी पण झालेली आहे. आता इथे मी चपाती बनवून घेणार आहे. चपातीचं पण पीठ मी अगोदरच भिजवून ठेवलं होतं. तर छान इथं पटपट मी स्वयंपाक बनवून घेणार आहे. तर आता चपाती पण बनवून झालेली आहे माझी आणि स्वयंपाक झाला म्हणून मी पटकन किचन वट्टा पण पूर्ण क्लीन, गॅस शेगडी पण क्लीन करून घेतली आहे आणि इकडे लगेच मी भांडे वगैरे लगेच स्वच्छ करून घेतलेले आहेत. सकाळची कामे लवकर आवरली की खूप छान वाटतं आणि इथे माझी 9:30 वाजेपर्यंत सगळी कामे झालेली होती. सगळे भांडे पण आता घासून सगळं किचन वट्टा स्वच्छ करून झालं होतं आणि सकाळचा जेवणाचा बेत इथे गुलाबजामुन, सोयाबीनची भाजी, चपाती आणि असा काही बेत होता आणि मुलांसाठी दुधीची भाजी, चपाती असा हे होता. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर करा.